फ्रेंड्स, माझ्या नवीन बेबी रेसिपी व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला हेल्दी पोटॅटो पराठा कसा बनवायचा ते सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। मी एका कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घेतले, त्यात छोटे 2 बटाटे टाकले। नंतर कुकर गॅसवर ठेवला, तो हाय फ्लेमवर ठेवला आहे। त्याच्या 5 ते 6 विसल्स होऊ द्यायच्या आहेत, तुम्ही बघू शकता। नंतर मी परातीत 2 चम्मच गव्हाचे पीठ घेतले आहे। नंतर त्यात टेस्टनुसार थोडंसं सॉल्ट ॲड करते आहे। नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर मी त्याची कणिक बनवली आहे, तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट कणिक बनली आहे ते। नंतर त्याला व्यवस्थित झाकून द्यायचे आहे। नंतर पराठासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे। मी एकदम छोटीशी मिरची घेतली आहे, 4 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि 2-3 कढीपत्त्याचे पानं घेतले आहेत। तुम्ही तुमच्या बाळाला जर तिखट अजिबात आवडत नसेल तर तुम्ही मिरची ॲड नका करू। थोडंसं जिरं टाकलं आहे। बघू शकता, मी त्याला मिक्सर करून रेडी आहे। कुकरच्या विसल्स झाल्या आहेत। आपले बटाटे बॉईल होऊन रेडी आहेत। ते गरम आहेत म्हणून मी गार पाण्यात त्यांना ठेवले आहे। आता मी त्यांची साल काढून घेतली आहे। आता मी त्यांना किसणीने किसून घेणार आहे। मी बटाट्याला स्मॅश करत नाही, कारण त्याच्या गाठ बनून जातात आणि त्याच्यामुळे पराठा फाटतो। आता मी त्यात आपण तयार केलेला मसाला टाकणार आहे। त्यात थोडीशी हळदी पावडर ॲड केली आहे, थोडंसं जिरं ॲड केलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता चवीनुसार थोडंसं सॉल्ट ॲड केले आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे, त्याला थोडेसे ऑइल लावले आहे। आता मी पराठा बनवणार आहे। पिठाचा छोटासा गोळा बनवायचा आहे। नंतर त्याला असं लाटून घ्यायचं आहे। त्यात बटाट्याचं मिक्सचर ॲड करायचं आहे, मग त्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। नंतर त्याचे छोटे छोटे क्यूटसे पराठे बनवायचे आहेत। तुम्ही बघू शकता, मी एकदम छोटे छोटे क्यूटसे पराठे त्याच्यातून कापले आहेत। ते आपल्या बेबीजला अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि त्यांना खूप आवडतात। ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। आपले बेबी पराठे बनून रेडी आहेत। बघू शकता माझं बाळ कसं खात आहे, त्याला हे पराठे खूप आवडतात। तुम्ही पण तुमच्या बाळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या बाळाला पण ही पराठे नक्कीच आवडणार। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।